ब्रेक नंतर संवाद मध्ये आपलं स्वागत। तर काय बँका भराभर बुडू लागल्या? तर नाही, मुळातच मला असं वाटतं की बँका भराभर कुठल्याच प्रकारे बुडालेल्या नाहीयेत। मध्ये आपण आपण सांगितलं आता की मध्ये काही बँका बुडल्याचं आपण सांगितलं, तर अटक झाली बऱ्याच लोकांना। जो काही मध्ये जे काही मध्ये प्रॉब्लेम झाला ह्या अर्बन कोऑपरेटिव्ह बँका म्हणजे ज्याला UCB म्हणतो त्या नाहीत, त्या डिस्ट्रिक्ट बँका आहेत। आणि ह्या डिस्ट्रिक्ट बँका ह्या आपल्याला माहितीच आहे की होम ट्रेडच्या याच्यामध्ये गव्हर्नमेंट सिक्युरिटीजच्या याच्यामध्ये त्या बँका बुडाल्या किंवा त्यांच्यामध्ये अनियमितता त्याच्यामध्ये झालेली आहे। किंवा केतन पारीख प्रकरणात त्याच्यामध्ये माधवपुरा बँकेचा जो काही प्रॉब्लेम गुजरातमध्ये झाला, मोठ्या बँकेचा प्रॉब्लेम झाला, तो आपण म्हणतो ते बरोबर आहे। पण असं आहे की ह्या 657 बँका महाराष्ट्रातल्या किंवा जर आपण भारतातल्या 2100 बँकांचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये बुडण्याची संख्या कमी आहे। किंवा गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये सुद्धा जो काही फ्रॉड झाला, ट्रान्झॅक्शन जे आहे ते अब्जावधी रुपयामध्ये किंवा कोट्यवधी रुपयामध्ये झालेले, पण पैसे जे बुडालेले ते मोठ्या प्रमाणावर बुडालेले नाहीये। त्याच्यातले काही पैशांची रिकव्हरी सुद्धा आता सुरू आहे। मात्र थोडंसं काय होतं की सहकार चळवळ ही अगदी तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचलेली आहे। कुठल्याही व्यक्तीला, कुठल्याही सभासदाला, चेअरमनला केव्हाही भेटता येतं आणि सामान्य लोकांचा संचालक सुद्धा जे त्या बँकेवर असतात ते त्या गावातले संचालक असतात, एकमेकांना आपण ओळखत असतो। आणि पुन्हा थोडंसं असं होतं की याच्यातलं काही मोठं आलं की मीडियाला सुद्धा त्याच्यात मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी दिली जाते की इथं प्रॉब्लेम झाला, तो प्रॉब्लेम झाला। पण जिथे 50,000 कोटी रुपये ज्या महाराष्ट्रात सहकारी बँकिंगच्या याच्यामध्ये आहे, तिथे एक 200-500 कोटी रुपयाचा गडबड झाल्यानंतर फार मोठ्या प्रमाणावर त्याची चर्चा होते। मी चुकीच्या गोष्टींचं अजिबात समर्थन करत नाही किंवा हे झालं म्हणजे कारण सामान्य खातेदार मरतो, अगदी बरोबर आहे। परंतु तरी आपण जर एक विचार केला तर आज महाराष्ट्र जो अग्रेसर आहे तो फक्त सहकारी चळवळीमुळे आहे। विकासाच्या बाबतीत सुद्धा एक नंबर महाराष्ट्राचा लागतो। तो का लागतो? तो इथं असलेल्या सहकारी बँका, सहकारी पतसंस्था, विविध प्रकारच्या संस्था यांचं मोठं योगदान ह्या महाराष्ट्राच्या जडणघडणामध्ये आहे। आज आता येत्या जानेवारी 2004 मध्ये या सहकार चळवळीला खऱ्या अर्थाने 100 वर्ष पूर्ण होत आहेत आपण नीट बघितलं तर। आणि आतापर्यंत जे आपण बघितलं तर ह्या सहकारी बँकिंगच्या माध्यमातून लाखो लोकांना रोजगार उपलब्ध झालेला आहे, नोकऱ्या उपलब्ध झालेल्या आहेत। याचा विचार केला जात नाही। अपप्रवृत्ती ही सगळीचकडे आहे समाजामध्ये, नाहीये अशातला भाग नाहीये, प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे। पण याला पब्लिसिटी, याला प्रसिद्धी मोठ्या प्रमाणावर मिळते। थोडंसं आपण म्हणतात तेही बरोबर आहे की काही ठिकाणी काही बँकात संचालकांना वगैरे कर्ज नातेवाईकांना दिल्यामुळे प्रॉब्लेम झाला, तर सोशल ऑडिट सुद्धा असलं पाहिजे प्रत्येकाला। सामान्य लोकांचे पैसे आहेत, संचालकांनी त्याचा विचार नक्कीच केला पाहिजे। येत्या काळामध्ये आपण जर बघितलं असेल तर गायकवाड साहेब असताना मोठ्या प्रमाणावर शिस्त याच्यामध्ये लागली गेलेली आहे। पुन्हा असं होतं की वेळोवेळी बदलणारे जे काही केंद्र शासनाचे किंवा रिझर्व्ह बँकेचे जे काही नियम असतात याचा फटका मोठ्या प्रमाणावर बँकेंना बसतो। उदाहरणार्थ समजा आपण NPA ची कन्सेप्ट जर घेतली की पहिले 1 वर्षाची होती ती एकदम 180 दिवसावर आली, आता 90 दिवसावर आले। तर ज्या जुन्या बँका आहेत आणि ज्यांना थकबाकीचे प्रॉब्लेम्स काही निर्माण झालेले आहेत, तर अशा बँकेंना याचा निश्चित त्रास होतो। त्यामुळे त्या अडचणीत येतात, त्या वीक होतात किंवा त्या लॉस मध्ये जातात। पण याचा अर्थ त्या बँक बुडाल्या आहेत किंवा त्या बँकेला खूप मोठा प्रॉब्लेम झाला ना आता सामान्य ठेवीदारांचे पैसे पूर्णपणे बुडाले असं मात्र होत नाही। पण मला आता सांगा की जेव्हा